नमस्कार नमस्कार श्रोते हो. करिअर मंत्रा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून करिअरची विविध क्षेत्र आणि त्या क्षेत्रातल्या करिअरच्या संधी याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आजच्या या भागात जाणून घेऊया इंटेरियर डिझायनिंग या क्षेत्राविषयी. श्रोते हो, आजच्या आधुनिक युगात आणि वेगवान जीवनशैलीत प्रत्येकालाच आपली जागा वेगळी, आकर्षक आणि आरामदायी असायला हवी असं वाटत असतं. मग ते आलिशान घर असो, आधुनिक ऑफिस असो, हॉटेल किंवा कॅफे असो किंवा स्टुडिओ असो, प्रत्येक ठिकाणी इंटिरियर डिझायनरची कल्पकता आणि सौंदर्यदृष्टी महत्त्वाची ठरते. इंटेरियर डिझायनिंग म्हणजे इमारतीच्या आतली जागा अधिक सुंदर, कार्यक्षम, सुरक्षित आणि आरामदायक बनवण्याची कला आणि त्यासाठी वापरलं जाणारं विज्ञान. आजच्या आधुनिक काळामध्ये इंटेरियर डिझायनिंग हे केवळ सजावटीपुरतं मर्यादित नसून ते एक उत्तम आणि वेगाने वाढणारं करिअर क्षेत्र बनलेलं आहे. रंगसंगती, प्रकाश योजना, फर्निचरची मांडणी, जागेचा योग्य वापर आणि आधुनिक डिझाईन्स यांचा सुंदर संगम साधत इंटेरियर डिझायनर जागेला एक नवं रूप देतो. इंटेरियर डिझायनिंगचे जे महत्त्वाचे पैलू आहेत त्यापैकी पहिला आणि सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे जागेचं योग्य नियोजन. उपलब्ध जागेचा सौंदर्यपूर्ण, उपयुक्त आणि आरामदायी पद्धतीने वापर करणं म्हणजेच जागेचं योग्य नियोजन करणं. मग त्यामध्ये योग्य ठिकाणी योग्य फर्निचरची मांडणी, चालण्यासाठी पुरेशी जागा, पुरेसा प्रकाश आणि हवेशीरपणा, वस्तूंची सोयीस्कर ठेवण आणि लहान जागेचाही प्रभावीपणे वापर या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. जागेचं नियोजन म्हणजेच स्पेस प्लॅनिंगमुळे जागा अधिक प्रशस्त आणि कार्यक्षम वाटते. त्यामुळे कोणतीही जागा सुंदर दिसण्यासोबतच वापरायलाही सोपी आणि आरामदायी वाटते. इंटिरियर डिझायनिंगमधला दुसरा पैलू म्हणजेच आकर्षक रंगसंगती. योग्य रंगसंगतीमुळे जागा अधिक प्रशस्त आणि उबदार वाटू शकते. योग्य रंगसंगतीचा मनस्थितीवर सुद्धा सकारात्मक परिणाम होतो. जागेमध्ये जे काही सजावट असेल आणि ज्या प्रकारचं फर्निचर केलेलं असेल त्या अनुषंगाने रंगसंगती केली तर फर्निचर आणि सजावट अधिक उठून दिसू शकतं. म्हणूनच रंगांची योग्य निवड ही इंटेरियर डिझायनिंगमधली अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते. इंटेरियर डिझायनिंगमध्ये प्रकाश योजना करत असताना नैसर्गिक प्रकाशासोबतच LED लाईट्स, फॉल्स सिलिंग लाईट्स, लॅम्प्स आणि डेकोरेटिव्ह लाईट्सचा संतुलित वापर केला जातो. म्हणूनच सुंदर डिझाईनला परिपूर्णता देणारं महत्त्वाचं माध्यम म्हणजे प्रभावी प्रकाश योजना. यानंतरचा महत्त्वाचा पैलू म्हणजे साहित्याची निवड. जागेची उपलब्धता लक्षात घेत देखभाल करायला सोपं जाईल आणि वर्षानुवर्ष टिकून राहील अशा प्रकारचं डिझाईन तयार करत असताना योग्य साहित्याची निवड करणं महत्त्वाचं असतं. यामध्ये लाकूड, काच, धातू, मार्बल, फॅब्रिक, प्लायवूड आणि विविध टेक्स्चर्सचा समावेश होतो. या साहित्याची निवड करत असताना जागेचं सौंदर्य, गुणवत्ता आणि त्याचा उपयोग या सगळ्याचा समतोल साधावा लागतो. याबरोबरच ग्राहकाला कमीत कमी खर्चात आकर्षक आणि टिकाऊ डिझाईन तयार करून देण्यासाठी आर्थिक व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं असतं. अनावश्यक खर्च टाळून नियोजनबद्ध पद्धतीने दर्जेदार आणि उपयुक्त डिझाईन साकारणं हे इंटेरियर डिझायनरचं कसब असतं. इंटेरियर डिझायनिंगमध्ये नवीन ट्रेंड्स आणि तंत्रज्ञान यांना आज खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आधुनिक जीवनशैलीनुसार घरं आणि कार्यालयं अधिक स्मार्ट आणि आकर्षक दिसावीत यासाठी सतत नवे बदल होत आहेत. आजच्या काळात स्मार्ट होम तंत्रज्ञान, मिनिमल आणि मल्टीफंक्शनल डिझाईन, नैसर्गिक साहित्यांचा वापर, ऊर्जा बचत करणारी प्रकाश योजना तसंच 3D व्हिज्युअलायझेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित डिझाईन प्लॅनिंग यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतोय. आधुनिक सॉफ्टवेअर्सचा वापर करून घराचं संपूर्ण डिझाईन आधीच 3D स्वरूपामध्ये दाखवता येतं. त्यामुळे ग्राहकाला अंतिम परिणाम काय असणार आहे याची स्पष्ट कल्पना आधीच मिळते. स्मार्ट लाईट्स, ऑटोमेशन, सेन्सर आधारित उपकरणं आणि पर्यावरणपूरक डिझाईन यामुळे इंटिरियर अधिक आधुनिक आणि उपयुक्त बनत आहे. म्हणूनच नवीन ट्रेंड्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर हीच आजच्या यशस्वी इंटेरियर डिझायनिंगची खरी ओळख बनली आहे. श्रोते हो, इंटेरियर डिझायनिंग या क्षेत्रामध्ये काम करायचं असेल
तर त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे. साधारणपणे यासाठी 12वी नंतर विविध कोर्स उपलब्ध आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया याच क्षेत्रात काम करत असणाऱ्या रत्नागिरीच्या कविता दळी यांच्याकडून. नमस्कार, मी कविता मयूर दळी, पूर्वाश्रमीची कविता शेट्टे. मी बाय प्रोफेशन इंटेरियर डिझायनर आहे आणि याचं शिक्षण मी मुंबईत घेतलं. गेली 10 वर्ष मी या क्षेत्रात काम करत आहे. इंटेरियर डिझायनिंग हे फील्ड कोणी चूज करावं, तर मूळतः ज्यांच्यामध्ये आर्टिस्टिक विजन आहे, बेसिक स्केचिंग, रंगांची चांगली पारख आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स अँड दोज हू आर पॅशनेट फॉर ॲस्थेटिक्स, अशा व्यक्तींनी हे फील्ड करिअर म्हणून निवडायला काही हरकत नाही. 10वी 12वी नंतर या कोर्सची आपण निवड करू शकतो. डिप्लोमा 2 ते 3 वर्षांचा असतो आणि डिग्री 3 ते 4 वर्षांची असते. याच सोबत आपण लँडस्केपिंग, बेसिक वास्तू, सॉफ्टवेअर स्किल्स लाईक ऑटोकॅड, स्केचअप, 3D मॅक्स, वीरे किंवा AI रेंडर्स असे कोर्स आपण करू शकतो. इंटिरियर डिझायनिंगमध्ये आपल्याला बेसिकली हिस्ट्री ऑफ डिझाईन अँड फर्निचर, स्पेस प्लॅनिंग अँड एर्गोनॉमिक्स, मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन्स, प्रोफेशनल प्रॅक्टिस, डिझाईन फंडामेंटल्स अशा प्रकारचे सब्जेक्ट्स असतात. करिअर म्हणून या फील्डमध्ये खूप स्कोप आहे, पण तो ऑटोमॅटिक सक्सेस नाही आहे. तुमचं स्किल, क्रिएटिव्हिटी प्लस नेटवर्किंग यांच्यावर जास्त अवलंबून आहे. आजकाल लोक घरं फक्त राहण्यासाठी नाही तर ॲस्थेटिक आणि कम्फर्टेबल हवं असं बघतात, म्हणून त्यांना इंटेरियर डिझायनरची गरज पडते. तसंच कमर्शियल स्पेसेस, ऑफिसेस, कॅफेज, शॉप्स यांसाठी सुद्धा प्रोफेशनल डिझायनर्स लागतात. परत इंस्टाग्राम आणि पिंटरेस्टमुळे लोक इन्स्पायर होऊन सुद्धा डिझाईन करायला उत्सुक असतात. तसंच सिटीज डेव्हलप होत आहेत, न्यू फ्लॅट्स होत आहेत, रिनोव्हेशन प्रोजेक्ट्स वाढत आहेत. त्याच्यामुळे या फील्डमध्ये ना खूप स्कोप वाढला आहे. प्रॅक्टिकली सांगायचं झालं तर सुरुवातीला सॅलरी खूप जास्त नसते किंवा फ्रीलान्स आणि स्वतःचा बिझनेस बिल्ड व्हायला सुद्धा वेळ लागतो. तसंच कॉम्पिटिशन तर वाढली आहेच, त्यामुळे तुमचं युनिक स्टाईल आणि क्रिएटिव्ह स्किल्स हे खूप महत्त्वाचे आहे. तसंच स्ट्रॉंग पोर्टफोलिओ, सॉफ्टवेअर स्किल्स आणि ज्यांचं क्लायंट हँडलिंग आणि कम्युनिकेशन स्ट्रॉंग आहे अशा व्यक्तींना त्याचा फार फायदा होतो. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 4 वर्ष मी मुंबईतच जॉब केला. लकीली चांगले मेंटॉर्स मिळाले मला, त्यामुळे चांगला गायडन्स, प्रॅक्टिकल नॉलेज, साईट हँडलिंग सारखा अनुभव मिळाला. इवन आय गॉट चान्स टू वर्क विथ रेप्युटेड ब्रँड लाईक डी डेकॉर. 2020च्या लॉकडाऊनमध्ये मी रत्नागिरीला शिफ्ट झाले. त्यामध्ये रेफरन्स थ्रू मला छोटी छोटी कामं मिळत गेली. त्यामुळे जॉब न करता स्वतःची फर्म चालू करण्याचा मी निर्णय घेतला. गेली 6 वर्ष रत्नागिरी, राजापूर, पुणे, मुंबई यांसारख्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट्स घेऊन आत्तापर्यंत मी काम करते. त्यामध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आहेत, कमर्शियल प्रोजेक्ट्स आहेत, लाईक कॅफेज, स्मॉल ऑफिसेस, सॅलॉन, स्पा अशा प्रकारची कामं मी आत्तापर्यंत केली आहेत. श्रोते हो, आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं हे सामान्य माणसाचं एक स्वप्न असतं. माझ्या वाचनात आलेली एक छान अशी कविता मी तुम्हाला आता ऐकवते. कुणाचं असतं छोटं घर तर कुणाचा बंगला आलिशान. आपल्या घराला असतं मनात एक वेगळंच स्थान. आपल्या घरात राहण्याचं सुखच काही खास असतं. शेवटी आपलं घर ते आपलंच असतं. आपलं घर सुंदर बनवण्यावरच असतो प्रत्येकाचा भर. 4 चौघात उठून दिसावं असंच हवं आपलं घर. प्रत्येकजण आपल्या घरासाठीच धडपडत असतं. शेवटी आपलं घर ते आपलंच असतं. कितीही सजल्या तरी 4 भिंती म्हणजे काही घर होत नाही. घरात राहणाऱ्या माणसांशिवाय घराला घरपण येत नाही. मातीच्या कच्च्या घरालाही आपणच गोकुळ बनवायचं असतं. शेवटी आपलं घर ते आपलंच असतं. स्वतःचं एक तरी घर असावं ही असते प्रत्येकाची आस. स्वतःचं घर बनण्याचा क्षण असतो अगदीच खास. वास्तुदेवतेच्या पूजेचं ते फळच असतं. शेवटी आपलं घर ते आपलंच असतं. श्रोतेहो, आपल्या घराशी आपल्या भावना जोडल्या गेलेल्या असतात. घरात आल्यानंतर शांत वातावरण असावं, आरामदायी वाटावं, म्हणूनच आपलं घर कसं असावं, कसं दिसावं, आपण ते कसं सजवावं याची प्रतिमा आधीच आपल्या मनात तयार असते. पण हे सगळं ठरवत असताना आर्थिक व्यवस्थापन सुद्धा महत्त्वाचं असतं आणि तेच करणं अवघड जातं.
या सगळ्यासाठी आपल्याला मदत करतो तो इंटेरियर डिझायनर. आपल्या रत्नागिरीमधल्या अनेक स्वप्नातल्या घरांना ज्यांनी वास्तवात साकारायला मदत केली असे इंटेरियर डिझायनर संकेत पाडाळकर यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार, माझं नाव संकेत गणेश पडळकर. मी एक इंटेरियर डिझायनर आहे आणि आम्ही गेले 10 वर्ष रत्नागिरीमध्ये इंटेरियर डिझायनिंग या क्षेत्रामध्ये काम करत आहोत. या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही विविध प्रकारचे फ्लॅट्स, बंगलोज, हॉटेल अँड रेस्टॉरंट्स, रिसॉर्ट तसेच नवीन विविध प्रकारचे ऑफिसेस या प्रोजेक्ट्सवरती रत्नागिरीमध्ये काम केलेले आहे. तर असे विविध प्रकारचे प्रोजेक्ट करत असताना त्या प्रत्येक क्लायंटचे गरजा आणि त्यांचे आयडिया जाणून घेणं गरजेचं असतं आणि त्यानुसार आपण त्या वास्तूला आपण एक नवीन आणि एक सुंदर रूप देत असतो. इंटेरियर डिझायनर बनण्यासाठी 2 कोर्सेस आहेत. बॅचलर ऑफ इंटेरियर डिझायनिंग BDS हा साधारण 3 ते 4 वर्षाचा कोर्स असतो. दुसरा पर्याय म्हणजे डिप्लोमा इन इंटेरियर डिझायनिंग जो साधारण 1 ते 2 वर्षाचा असतो. इंटेरियर डिझायनर म्हटलं की डिझायनिंग हा पार्ट आलाच आणि हे डिझायनिंग करत असताना आपल्याला AutoCAD ज्यामध्ये आपण 2D डिझाईन्स करतो, तसेच SketchUp आणि 3DX Max यामध्ये आपण 3D डिझाईन्स करतो. हे कोर्सेस शिकणं अत्यंत गरजेचं असतं. तर या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण स्पेस प्लॅनिंग, डिझायनिंग, मटेरियल सिलेक्शन, कोटेशन अँड बजेट प्लॅनिंग, क्लायंट हँडलिंग, साईट व्हिजिट या प्रत्येक डिव्हिजनमध्ये आपण काम करत असतो. तर पहिल्यांदा आपल्याकडे क्लायंट आल्यावर त्यांच्या रिक्वायरमेंट समजून घेऊन, त्यांच्या आयडियाज समजून घेऊन आपण एक स्पेस प्लॅनिंग तयार करतो. स्पेस प्लॅनिंगमध्ये आपण त्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंट एकदम सुंदररित्या आपण त्यांच्या अवेलेबल स्पेसमध्ये बसवतो. तर ह्यानंतर आपण 3D डिझाईन्स बनवतो. तुम्हाला ह्या 3D डिझाईन्समधून समजून येते की आपले घर, आपला फ्लॅट किंवा आपला रेस्टॉरंट कसे बनणार आहे, आपलं काम स्टार्टपासून एंडिंगपर्यंत कशा रीतीने होणार आहे हे आपल्याला सगळं 3D डिझाईनमध्ये समजून येतं. तर प्रत्येक क्लायंटची पर्सनॅलिटी ही वेगळी असते, त्यांच्या आवडी, त्यांच्या निवडी ह्या वेगळ्या असतात. तर त्यानुसार आपल्याला प्रत्येक क्लायंटच्या 3D बनवणं हे गरजेचं असतं. तसेच मटेरियल सिलेक्शन. आता मटेरियल सिलेक्शनमध्ये आपण जे दिलेले कोटेशन आहे, जे बजेट आहे, त्यानुसार आपल्याला मटेरियल सिलेक्शन करणं गरजेचं असतं. आता मटेरियल सिलेक्शनमध्ये आपल्याला विविध प्रकारचे आपण काम करत असतो. फर्निचर करत असतो, सिलिंग असतं, मॉड्युलर किचन्स असतात, टायलिंग्स असतं, पेंटिंग असतं. ह्या प्रत्येक गोष्टींचं मटेरियल सिलेक्शन करणं हे खूप गरजेचं असतं आणि ते क्लायंटला सांगणं, ते समजावून देणं, आपण हे मटेरियल सिलेक्ट करतो हे समजावून देणं गरजेचं असतं. तर त्यानंतर येतो सर्वात महत्त्वाचा पार्ट, साईट सुपरविजन. साईट सुपरविजनमध्ये आपण दिलेले डिझाईन्स हे प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला सांगणं, त्यांच्या मार्किंग्स करून देणं, त्यांना समजून सांगणं हे महत्त्वाचं असतं आणि त्यानुसार त्यांच्याकडून हे काम सगळं करून घेणं हे गरजेचं असतं आणि अशा प्रकारे आपण एखादी साईट कंप्लीट करत असतो. आपली रत्नागिरी एक डेव्हलपिंग सिटी आहे, त्याचप्रमाणे एक पर्यटन स्थळही आहे. त्यामुळे आपल्या रत्नागिरीमध्ये बंगलोज, बिल्डिंग्स, हॉटेल अँड रेस्टॉरंट्स, रिसॉर्ट्स अशा विविध प्रकारचे प्रोजेक्ट रत्नागिरीमध्ये सुरू असतात. त्यामुळे तुम्हाला खूप सुंदर संधी आहे की तुम्ही रत्नागिरीमध्ये आपलं इंटेरियर डिझायनिंग या क्षेत्रामध्ये खूप सुंदर करिअर करू शकता. श्रोते हो, आपल्या शहरामध्ये उभ्या राहत असलेल्या मोठमोठ्या इमारती, हॉटेल्स, मॉल्स, हॉस्पिटल्स आणि वेगवेगळी कार्यालयं आपण बघत असतो. या सगळ्यांच्या उभारणीनंतर या इमारतींची अंतर्गत रचना सुंदर दिसावी यासाठी इंटेरियर डिझायनर्स काम करत असतात. नमस्कार, मी साई कोळवणकर. मी बाय प्रोफेशन इंटिरियर डिझायनर आहे आणि ह्या क्षेत्रात मला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. माझं शिक्षण पुण्यात पूर्ण झालं आणि करिअरची सुरुवात देखील तिथूनच झाली. साधारण 2011 ते 2015पर्यंत पहिली 5 वर्ष मी एक्सपिरियन्स घेऊन माझी स्वतःची फर्म एस्टॅब्लिश केली. जॉब एक्सपिरियन्स घेत असताना पण मी माझी कामं सुरू ठेवली होती 2 सिटीजमध्ये, प्रायमरीली इन पुणे अँड इन रत्नागिरी. दॅट्स माय होमटाऊन. जसं मी आधी म्हटलं की मला या फील्डमध्ये 15 वर्ष झाली आहेत आणि जवळजवळ आता प्रत्येक प्रकारचे प्रोजेक्ट्स हँडल करून झाले आहेत, जसं की रेसिडेन्शियल, कमर्शियल, हॉस्पिटॅलिटी, रिटेल स्पेस, ऑफिसेस, हेल्थकेअर, इन्स्टिट्यूशन एटसेट्रा. सुरुवातीला अगदी एका रूमपासून कामं सांभाळली आहेत आणि हळूहळू ओव्हर द पिरियड ऑफ टाईम प्रोजेक्ट्स वाढत गेले क्लायंटच्या रेफरन्सने. जॉब सांभाळत असताना साईट्सकडे फोकस करणं येत नव्हतं आणि म्हणूनच 5 वर्षांचा एक्सपिरियन्स घेऊन विथ हेवी हार्ट आय डिसाइडेड टू क्विट सॅलरी अँड स्टार्टेड माय ओन जर्नी ॲज अ फुल टाईम प्रोफेशनल इंटिरियर डिझायनर. प्रॅक्टिस छान सुरू ठेवली
आणि प्रोजेक्ट्स हळूहळू वाढत गेले. रेकग्नाइज्ड लोकल ब्रँड्सची कामंसुद्धा आली, जसं की महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, फिनॉलेक्स, खत्रीबंधू पॉट आईस्क्रीम अँड मस्तानी यांच्या पण मी अनेक ब्रांचेस केल्या आहेत पुण्यामध्ये. त्यानंतर डिओरिगॅलो थीम रिसॉर्ट हा एक बेंचमार्क प्रोजेक्ट समजतो मी रत्नागिरीमध्ये केलेला. यामध्ये फेज 1मध्ये 15 वेगवेगळ्या थीम्सच्या कॉटेजेस केल्या आहेत. अँड दॅट प्रोजेक्ट इज वन ऑफ इट्स काइंड इन इंडिया ओव्हरऑल. आय हॅव ऑलवेज फोकस्ड ऑन अंडरस्टँडिंग क्लायंट्स रिक्वायरमेंट्स आणि त्यानुसार कस्टमाइज डिझाईन सोल्युशन देण्यावर माझा भर असतो. सो फार द जर्नी हॅज बीन व्हेरी वेल अँड आय एम लव्हिंग इट. ओव्हरऑल इंटिरियर डिझाईन इज अ स्टेबल अँड एक्सपांडिंग ग्लोबल इंडस्ट्री. एशियामध्ये तर खास करून इंडिया, चायनामध्ये इट्स फास्टेस्ट ग्रोईंग ड्यू टू अर्बनायझेशन अँड रिअल इस्टेट बूम. आपल्याकडे कोणत्याही क्षेत्रात जॉब ऑपॉर्च्युनिटीज सिटीजमध्ये जास्त आहेत, म्हणूनच रिअल इस्टेट ग्रो होत आहे आणि तसंच इंटिरियर इंडस्ट्रीला पण बूम मिळत आहे. सध्या खूप नवीन सॉफ्टवेअर्स मार्केटला इंट्रोड्यूस झाली आहेत. त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे काम करणं थोडं सोपंही झालं आहे. इथून पुढे जसा ट्रेंड बदलतो आहे त्याला अडॉप्ट करणं गरजेचं आहे. सॉफ्टवेअरवर काम करणं किंवा डिझाईनवर काम करणं ही एक बाजू, आणि डिझाईन अंमलात आणणं म्हणजे प्रॅक्टिकॅलिटी, साईटवर एक्झिक्युशन ज्याला आपण म्हणतो, दॅट इज अ मेजर टास्क. क्लायंटना हँडल करणं प्लस लेबर अँड मटेरियल मॅनेजमेंट याचा बॅलन्स करणं फार महत्त्वाचं आहे. सो ओव्हरऑल इंटिरियर डिझायनिंग इज नॉट जस्ट अबाउट डेकोरेशन, it's about creating functional and meaningful spaces. It allows us to transform spaces into experiences. आज या क्षेत्रामध्ये करिअरच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. आर्किटेक्चर फर्म्स, बांधकाम कंपन्या, हॉटेल इंडस्ट्री, इव्हेंट्स, फिल्म आणि टेलिव्हिजन सेट डिझायनिंग अशा अनेक क्षेत्रांमध्ये इंटिरियर डिझायनर्सना मोठी मागणी आहे. आणि तुम्हाला जर स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा असेल तर तेही तुमचं स्वप्न या क्षेत्रामधून सहज पूर्ण होऊ शकतं. जर तुमच्यामध्ये कल्पकता असेल, सौंदर्याची जाण असेल आणि काहीतरी वेगळं घडवण्याची जिद्द असेल तर इंटिरियर डिझायनिंग हे तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुंदर आणि यशस्वी करिअर ठरू शकतं. कारण सुंदर जागा केवळ दिसत नाहीत तर त्या अनुभवल्या जातात.